दिवसांपासून दौंड तालुक्यामध्ये पावसाचा जोर सुरू असल्यानं कायम असल्यानं पुणे सोलापूर महामार्गावरील स्वामी चिंचोली या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचलंय। दरम्यान पावसाच्या हाहाकाराने पुणे सोलापूर महामार्गावरील एक इनोवा वाहून गेली। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही। मात्र पुणे सोलापूर महामार्गावर मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्यानं वाहतूक ठप्प झालेली आहे। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी सुमित सोरवणे आपल्या बरोबर आहेत। सुमित, जोरदार पाऊस बरसतोय, दौंड मध्ये नेमकी काय परिस्थिती आहे? दौंड मध्ये अतिशय जोरदार पाऊस पडत आहे। पावसाने अक्षरशः हाहाकार केलाय। पुणे सोलापूर महामार्गावर असलेल्या स्वामी चिंचोली या ठिकाणी बाजूला डोंगर असल्यामुळे त्या ठिकाणी डोंगरावर जास्त पाऊस पडत असल्यामुळे बरसत असल्यामुळे ते पाणी जे आहे ते पुणे सोलापूर महामार्गावर आले आणि त्यामुळे पुणे सोलापूर महामार्गावर जे इनोवा गाडी चालली होती त्या ठिकाणाहून त्या गाडी वाहून गेल्याची घटना एक घडलेली आहे आणि पुणे सोलापूर महामार्ग सध्या ठप्प आहे आणि तिथले जे काही पाणी आहे ते पाणी पुढे स्वामी चिंचोली या गावाकडे तिथं ओढा आहे त्याला मिळते। त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी पावसाने त्या ठिकाणचे जनजीवन जे विस्कळीत झालेले आहे। सुदैवाने त्या इनोवा गाडीमध्ये जे बाकीचे ड्रायव्हर होते आणि इतर जे काही प्रवासी होते त्यांना बाजूला काढण्यात आलं। मात्र आता देखील ती गाडी त्या महामार्गावर अडकून पडलेली आहे मध्येच आणि तिला स्थानिकांकडून काढण्याचा प्रयत्न केला जातोय। त्यामुळे या संपूर्ण पावसामुळे जनजीवन हे जे आहे ते विस्कळीत झालेलं आहे आणि मोठा हाहाकार जो आहे तो दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली आणि दौंड तालुक्यातील इतर परिसरामध्ये देखील पावसामुळे फटका बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय। धन्यवाद सुमित या सगळ्या तपशिलाबद्दल। ही दृश्यच पुरेशी आहेत तिथली परिस्थिती सांगण्याकरता, ज्यामध्ये आपण बघू शकतो की तिथं पार्क केलेली एक गाडी देखील वाहून गेली आहे आणि डोंगरावरचं पावसाचं पाणी रस्त्यावर आल्या कारणानं या वाढलेल्या पाण्याच्या पातळीतनं या पाण्यातनं मार्ग काढत वाहनांना पुढे जावं लागतंय। डाव्या हाताला जर आपण पाहिलं म्हणजे गाडी ज्या रस्त्यावर जाते तिथे अक्षरशः एक इनोवा गाडी जी आहे ती कल्लेली पाण्यामध्ये, तिथंच ती पार्क करून ठेवण्यात आलेली असावी आणि पाणी ज्या पद्धतीने डोंगरावरनं वाहत रस्त्यावरती आलं त्यात ही गाडी जी अक्षरशः तरंगायला लागली। पण दुसरीकडे रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांमध्ये देखील थोड्याफार प्रमाणात पाणी शिरल्याचं आपण बघतोय आणि ही पाणी जर पाऊस असाच बरसत राहिला तर या पाण्याची पातळी वाढू शकते।